बहुजन समाजातील मुलामुलींना प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे। अनेक मुलांच्यात गुणवत्ता असून त्यांना संधीच मिळत नाही। त्या संधीची उपलब्धता शिवराज्य भवनाच्या माध्यमातून होणार आहे आणि बहुजन समाजातील युवक युवतींसाठी शिवराज्य भवन मार्गदर्शक केंद्र ठरेल। यासाठी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक शिवराज्य भवन उभा करण्याचा संकल्प असून त्या तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। शिवराज्य भवनाचा उपयोग करत मनगट आणि बुद्धी सक्षम करण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे। मी काही राजकारणावर बोलणार नाही। राजकारणाचे हे व्यासपीठ नाही। युवकांच्या हातात दगडे देण्यापेक्षा हातात पुस्तक देण्यासाठी अभ्यासिका उभा करून ग्रंथालय त्यांच्या उपयोगासाठी देणे हे महत्त्वाचे आहे। हे कार्य आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून व शिरोळ नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना सन 2022-23 अंतर्गत मंजूर झालेल्या शिवराज्य भवनाचा भूमिपूजन सोहळा खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी खासदार धैर्यशील माने ते बोलत होते। नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आपल्या प्रास्ताविकात बोलताना म्हणाले, शिरोळ शहरात गेल्या 5 वर्षात शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सर्व विकास कामे मार्गी लावली। या कामे नेते मंडळींच्या बरोबरच जनतेचे सहकार्य लाभले। या परिसरातील सर्व अडचणी दूर करून ही जागा शिवराज्य भवनासाठी उपलब्ध करून शिरोळच्या वैभवात भर घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले। शिवराज्य भवनासाठी खासदार धैर्यशील माने यांनी 4,75,00,000 रुपये निधी मंजूर केल्याबद्दल स्वामी विवेकानंद मंडळाच्या वतीने खासदार माने, आमदार यड्रावकर व नगराध्यक्ष पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शिवराज्य भवनाचे कॉन्ट्रॅक्टर नितीन माने चुडमुंगे व संजय पाटील यांचा खासदार माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक चंद्रकांत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले। प्राध्यापक भास्कर पाटील यांनी स्वागत केले। आभार सचिन देशमुख यांनी मानले। या भूमिपूजन सोहळ्यास शिंदे गट शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने, उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे, शिरोळ तालुका प्रमुख उदय जुटाळ, जिल्हा भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अरविंद माने, भाजपा शिरोळ तालुका अध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासो गावडे, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, युवा नेते रणजित सिंह पाटील, धैर्यशील पाटील, उद्योजक डॉक्टर सर्जेराव पाटील, माजी सरपंच अर्जुन काळे, शिवाजीराव माने देशमुख, माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील, हाजी बाळासाहेब शेख, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयसिंह माने देशमुख, गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव जाधव सागले, दत्त वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर, भाजपा शिरोळ शहराध्यक्ष संभाजी भोसले, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, महेश देशमुख, उपनगराध्यक्षा करुणा कांबळे, नगरसेविका कमलाबाई शिंदे, जयश्री धर्माधिकारी, सुरेखा पुजारी, नगरसेवक प्रकाश गावडे, राजेंद्र माने, योगेश पुजारी, तातोबा पाटील, दयानंद जाधव, अण्णासो माने गावडे, NY जाधव, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भादिंगिरे, जनार्दन कांबळे, अमरसिंह शिंदे, अण्णासो पुजारी, डॉक्टर उमेश कळेकर, बजरंग काळे, प्रतीक धर्माधिकारी, गजानन पाटील, नंदकुमार पाटील, सागर मलगुंडे, डॉक्टर सागर पाटील, बाबासाहेब वनकोरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। स्वयंसिद्धी न्यूजसाठी चंद्रकांत भाट। शिवराज्य भवनचा आज या ठिकाणी जो पायाभरणीचा कार्यक्रम झाला, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे की नेमकी ही संकल्पना काय। आज आपण हे शिवराज्य भवन उभं करतोय ते ह्या बहुजन समाजातल्या तरुण तरुणींच्यासाठी जी भविष्याची स्वप्न बघतायत। प्रत्येक जण काय कलेक्टर, MPSC, UPSC मध्ये पास होणार नाही, पण त्याचबरोबर करिअर गायडन्सचे कोर्सेस वेगवेगळ्या पद्धतीचे इथे या ठिकाणी केले जातील की उद्योजक बनवण्याच्या दृष्टिकोनातनं शेती उत्पादनाच्या बरोबरच शेतीमधनं काय आपल्याला नवीन तंत्रज्ञान अवलंबून महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जाता येईल याच्यासाठी म्हणून बाजारपेठ काय आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी बहुजन समाजातल्या मुलामुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले पाय रोवता आले पाहिजेत। आज इथं आलेल्यांपैकी आपण बघितलं तर एका कन्येचा, 2 मुलांचा इथं सत्कार झाला। 3 मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव गावाचं या ठिकाणी लौकिक करतायत। अशी कितीतरी पडद्यामागे असणारी मुलं की ज्यांना संधीची अपेक्षा आहे, त्या संधीची उपलब्धता शिवराज्य भवनच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। झाला तुम्ही खऱ्या अर्थानं शोभून दिसलात आणि कामाच्या रूपानं घराघरापर्यंत जाऊन पोहोचलात। काही वेळा वाईटपणा घ्यायला लागतो, इथं सुद्धा काम करताना काही लोकांचा वाईटपणा घ्यावा लागतो, पण तो वाईटपणा स्वतःसाठी नसून तो गावासाठी वाईटपणा घेणारा माणूस खऱ्या अर्थानं लोकनियुक्त या ठिकाणी ज्यावेळी होतो त्यावेळी लोक समर्पित काम करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेता। या 5 वर्ष या नगरपालिकेच्या
खऱ्या अर्थानं पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला पूर्ण होत आहेत. राज्य सरकारनं धोरण जाहीर केलं की प्रत्येक तालुक्याचं ठिकाण हे नगरपालिकेच्या मध्ये त्याचं रूपांतर करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि शिरोळ गाव हे नगरपालिकेमध्ये रूपांतरित झालं. ही अमरसिंह पाटलांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेची निवडणूक लढवली गेली आणि लोकांनी सुद्धा शिरोळ परिसरातील सगळ्या लोकांनी प्रचंड विश्वासानं अमरसिंह पाटलांच्याकडे ह्या गावचं नेतृत्व करायची संधी दिली आणि प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान दिला. की निवडणुका झाल्यानंतर आज 5 वर्षाचा कालखंड ज्यावेळा पूर्ण होतो त्यावेळा मागं वळून आपण पाहतो त्यावेळा सगळ्या गटातटाच्या सगळ्या लोकांना एकत्रितपणानं घेऊ ज्या पद्धतीनं आपल्या ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये हस्तांतर झालंय, ती नगरपालिकेला साजेसं ज्या पद्धतीनं ही नगरी म्हणून ज्यावेळा ओळखली जाते त्या पद्धतीनं लोकांना सोयी आणि सुविधा मिळणं ही खऱ्या अर्थानं प्राथमिक गरज ही ओळखून अमरसिंह पाटलांनी काम करायचा निर्णय घेतला आणि सगळ्याच नगरसेवकांना विश्वासात घेऊन गेली 5 वर्षे एका दुसरा ठराव जर सोडला तर सगळे ठराव हे एकमुखानं करण्याचा प्रयत्न अमरसिंह पाटलांनी केला आणि ह्या नुसतं गावातल्या एका सगळ्या गटाच्या पक्षाच्या लोकांना एकत्रित मोठ बांधायचंच काम केवळ अमर पाटलांनी केलं नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्या नेते मंडळींना एकत्रित मोठ बांधायचं काम सुद्धा ही एकत्रितपणानं अमरसिंह पाटलांनी केले असं म्हटलं तर पाचवं. कारण आपण पहिला कार्यक्रम बंटी पाटलांनी आणून केला म्हणजे काँग्रेस आपण घेतली, नंतर आपण राष्ट्रवादी घेतली, आता शिवसेना आणि बीजेपी आता या स्टेजवर आहे. म्हणजे सगळ्या लोकांना एकत्रितपणानं घेऊन माझ्या गावाला किती विकासाचा निधी येतो आणि त्यातनं मला कसा विकास करता येतो ही भूमिका ठेवून काम करण्याचा प्रयत्न हे 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अमरसिंह पाटलांनी त्यांच्या त्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. हे शिरोळ गाव हे अतिशय खरं म्हणजे जयसिंगपूरच्या नंतर लोकसंख्येमध्ये तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणून त्या शिरोळ गावाकडे बघितलं जातं आणि तिथल्या लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा त्या मिळणं यासाठी म्हणून सातत्याने गेली 5 वर्ष अमरसिंह पाटलांनी प्रयत्न केले. आज तहसीलदारांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी शिवराज्य भवन ह्या ठिकाणी उभारतंय. अतिशय चांगल्या पद्धतीचं बहुजन समाजातल्या मुलांना आज आपण एकंदरीत शैक्षणिक परिस्थिती सगळी देशातली आणि राज्यातली बघतोय. अनेक मुलांचं सगळं त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर त्या मुलांच्याकडे आज उपलब्ध नसल्यामुळं अनेक मुलं आपली बहुजन समाजातली आज पाठीमागे राहतात. ही खऱ्या अर्थाने ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे चित्र जर कुठेतरी बदलायचं असेल तर आपल्यापासून सुरुवात ह्यापासून करायची ही भूमिका ठेवून आदरणीय तहसीलदारांच्या माध्यमातून अमरसिंह पाटलांनी या शिवराज्य भवनाची स्थापना केली. निश्चितपणे 5.25 कोटी रुपये आपल्याला ह्या शिवराज्य भवनला या ठिकाणी दिलेले आहेत. अमरसिंह पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने नाविन्यपूर्ण काम एक लोकांना आदर्श अशा पद्धतीचं काम सगळ्या ह्या गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करण्याचा प्रयत्न केला.